पवारांचा काळ हा भूतकाळ आहे, त्यांचा एरा कधीचा संपलेला आहे। आता देवेंद्र फडणवीसांचा काळ आहे हे सांगण्याची घाई देवेंद्र फडणवीसांना 2019 पूर्वी झालेली होती। त्यांच्या त्या बोलण्याचा अर्थ, त्यांनी सांगण्याचा अर्थ आज आपल्याला कळायला लागला असेल। खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर शरद पवारांचा काळ हा खरंच मागे पडलाय। देवेंद्र फडणवीसाचा काळ आता आलेला आहे, तो पुढे आलेला आहे। शरद पवारांचा काळ हा राजकीय संस्कृती एवढी घाणेरड्या पातळीला गेलेली नव्हती, तो काळ आता मागे पडलाय। आता कोणताही पायपोस राजकीय संस्कृतीला राहिलेला नाही, तिला नैतिक मूल्याचा वास सुद्धा शिल्लक राहिलेला नाही। कुणाचाही आमदार फोडा, पैशाचा खेळ, आमदार फोडा, भ्रष्टाचार करा, देशद्रोह करा, राजद्रोह करा, कोणत्याही गुन्ह्याला द्रोही, तुम्ही कोणताही गुन्हा केलेला असू द्या, तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जवळ गेलात तर तुम्हाला एका क्षणात पापमुक्ती मिळते। तो काळ म्हणजे आत्ताचा काळ आणि शरद पवारांचा काळ, या दोन्ही काळामध्ये खरंच शरद पवारांचा काळ आता खरंच मागे पडलाय। त्यांनी 1994 ला GR काढला, शरद पवारांनी 27% आरक्षण या ओबीसींना लागू केलं। आताही देवेंद्र फडणवीसांनी GR काढला, मराठा समाजाला कुणबीमधून गॅजेट लावण्याचं काम केलं, त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं या GR नुसार। पण शरद पवारांचा काळामध्ये त्यांनी तो GR लावला, त्यावेळी त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची एखादी उपसमिती तयार केली नव्हती की त्या GRच्या विरोधामध्ये कोर्टात जा, किंवा त्यांनी पोचलेली माणसं त्यांनी रस्त्यावर सुद्धा उतरवली नव्हती की या ओबीसींच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये विरोधात तुम्ही रस्त्यावर आंदोलन करायला हवीत। पण देवेंद्र फडणवीसांचा काळ कसा आहे बघा ना, त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलंय आणि त्याच विरोधामध्ये त्यांचे मंत्रिमंडळाची एक समिती स्थापन केली आहे आता, आणि ते मंत्री त्यातले, हा GR हा मूर्खपणाचा आहे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारा आहे, तो ओबीसींचा घात करणारा आहे, असे ते मंत्रिमंडळातली ती समिती म्हणते आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी GR लागू केला आणि त्या GRच्या विरोधामध्ये सरकारमधलेच मंत्री विरोधात उतरवलेत आणि त्यांनी पोचलेली हाकेसारखी मंडळी त्यांनी आता रस्त्यावर आंदोलन करण्याकरता, म्हणजे त्या GR लागू केलाय त्यांच्या विरोधात नाही करत ते आंदोलन, ते बारामतीमध्ये जाऊन आंदोलन करतात, शरद पवारांच्या विरोधात आंदोलन करतात। म्हणजे या देवेंद्र फडणवीसांचा काळ म्हणजे त्यांनी माणसांच्या विरोधात माणसं, वर्गाच्या विरोधात वर्ग, जातीच्या विरोधात जाती महाराष्ट्रात उभ्या केल्यात, हा देवेंद्र फडणवीसांचा काळ आहे। खरंच शरद पवारांचा काळ आता इतिहास आहे, तो मागे पडलाय। देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडतात आता, त्या गोष्टी शरद पवारांच्या काळात घडत नव्हत्या। थोडीफार नैतिकता त्यावेळी शिल्लक होती, आता पूर्ण संपलेली आहे। शरद पवारांनी 1980 ला जे मंडल आयोग आला, तो 90 ला लागू झाला देश पातळीवर, आणि तो लागू झाल्यानंतर 1992 ला इंदिरा साहानी खटला, त्यामध्ये 50% मर्यादा ओलांडता येत नाही म्हणून सांगितलं त्या खटल्यामध्ये। आणि त्यांनी त्या इंदिरा साहानी खटल्यामध्ये हेही शिक्कामोर्तब झालं होतं की 27% आरक्षण जे लागू करणार आहोत त्याला त्यांनी घटनात्मक मान्यता दिली होती। मग शरद पवारांनी आपला घटनात्मक जो निर्णय आहे, जो प्रशासकीय म्हणता येईल त्या पदावर बसलेला मुख्यमंत्री कुणीही असता तर त्यानं तो लागू केला असता, आणि तसा या शरद पवारांनी लागू केला। मग तो लागू करणं या हाके मंडळींच्या नुसार शरद पवारांनी हा ओबीसींचा घात केला होता का? त्यांनी ते महापाप केलं होतं का? आणि जर ते महापाप वाटत असेल तर आता हे लक्ष्मण हाके जे आपण जे वर्ग ओबीसींचा म्हणून हे करता, ते उपकार तर मग शरद पवारांचेच आहेत ना। त्यांनी GR लागू केला, त्याला जरी ते कर्म धर्म संयोगाने ते मुख्यमंत्री असले तरी त्यांनी तो निर्णय घेतला
पण असली दुटप्पीपणाची भूमिका तर त्यांनी घेतली नव्हती. या लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे किंवा ही मंत्रिमंडळातले सदस्य यांनी जे आता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लढा लढतायत, त्यांचा लढा शरद पवारांच्या विरोधात नसायला पाहिजे होता. तो लढा या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात असायला हवा होता, पण तो तसा नाहीये. या मराठा समाजामधलेच जे राजकीय वतनदार आता देवेंद्र फडणवीसांनी आपलेसे केलेत, त्यांची पिलावळ बाहेर येऊन एकच सांगते की 1994चा JR शरद पवारांनी काढला नसता तर मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं, 50% मर्यादा ओलांडली नसती तर. पण जो देश पातळीवर निर्णय झालाय, तो केंद्रानं निर्णय घेतलाय, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेत, तो निर्णय मुख्यमंत्र्यांना, एखाद्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या शरद पवारच नाही तर त्यांच्या ऐवजी आडवाणी किंवा वाजपेयी असते, तरी हे देवेंद्र फडणवीस असते, तरी त्यांना तो टाळता आला नसता. मग या शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा मारेकरी म्हणून जे उल्लेख करतात ना, तर ही केवळ संघ आणि भाजपनं पोचलेली त्या विचारांची पिलावळ अशा पद्धतीनं आक्षेप घेत असते. आणि आता शरद पवारांनी या ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय म्हणून बारामतीमध्ये जे मोर्चे काढणारे हाके आणि ही जी वाघमारे मंडळी जी मोठ्या मोठ्याने शरद पवारांच्या विरोधात ओरडतायत, त्यांचा आक्षेप काय आहे? अरे, जर घटनात्मक मूल्याचं पालन प्रशासन करत नसेल, कुठेतरी अन्याय झाला म्हणून एखादा राजकीय नेता जर आंतरवाली सराटीमध्ये जनरल डायर प्रमाणे जर या तरुण महिला गोरगरिबांना मारहाण झाली, त्यांची डोके फुटली, त्यांना गोळ्या घातल्या, मग तिथं जर जाऊन त्यांच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवणं हे पाप शरद पवारांनी केलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पाप आहे का? त्यांनी त्यांचा राजधर्म निभावला. मग शरद पवारांनी 1994चा JR लागू करून राजधर्म निभावला आणि जे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जे आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा त्यांनी आपल्या राजधर्माची त्यांची चांगल्या पद्धतीने त्यांनी ते पालन केलंय. म्हणजे शरद पवारांच्या उंचीचं व्हायचंय हो, तुम्ही गुडघ्यापर्यंत सुद्धा पोहोचले नाही आहात आणि तुम्ही राजकारणाची जेवढा घाणेरडं करून ठेवलंय, म्हणजे राज ठाकरेंच्या शब्दात सांगायचं तर या राजकारणाचा चिखल जो करून ठेवलाय, तर ते केलाय तो देवेंद्र फडणवीसांनी आणि निर्विवादपणे त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच द्यावं लागेल. राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा असो किंवा शिवसेना पक्ष फोडण्याचं पासून तर तुरुंगात टाकलेले देशद्रोही भ्रष्टाचारी सगळ्यांना पवित्र केलं या देवेंद्र फडणवीसांनी. म्हणजे शरद पवारांचा काळ मागे पडलाय आणि देवेंद्र फडणवीसांचा आजचा काळ चालू आहे. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.